गोदावरीच्या रम्य तीरावर खडकुली हे स्थानही सुंदर। श्रीचक्रधरांचे आगमन झाले, इंद्रवटासी दर्शन दिदले, इंद्रवटासी दर्शन दिदले। दंडत प्रणाम मंडळी, सागर मते परमार्गाच्या सेवेत महान यूट्यूब चॅनलच्या या स्थान दर्शनाच्या माध्यमातून आज मयूरसोबत आपण स्थान दर्शन करणार आहोत। तुमचं आमचं जिव्हाळ्याचं स्थान ते म्हणजे श्री क्षेत्र खडकुली। आमचं दुर्भाग्य म्हणता येईल, ज्या पवित्र ठिकाणी या महानवा पंथाचे प्रथम आचार्य श्री नागदेवाचार्य यांचं दीक्षाविधी संपन्न झाला, ते या परमार्गाला अनुसरले। ते स्थानवंदन होऊ शकत नाही, परंतु कुठेतरी एखादं भाग्य आम्ही जोडलेलं असेल। खडकुलीचा जो परिसर आहे, त्या आजूबाजूचे जे स्थान आहेत, ते वंदन आपल्याला उन्हाळ्यामध्ये होत असतात आणि हेच परम भाग्य कदाचित आपलं आज उदयाला आलेलं आहे। आणि आपण आज जाणार आहोत श्री क्षेत्र खडकुली येथे स्थान दर्शन करण्यासाठी। तेथे जाणार आहोत, इंद्रभटाला फुटाप्रसाद दान जे दिलं ते स्थानवंदन करणार आहोत। त्याचप्रमाणे संगमेश्वराचं सुद्धा स्थान उघडं पडलंय, ते सुद्धा आपण वंदन करणार आहोत। तुम्ही आहातच आमच्यासोबत। खूप मोठा रस्ता पार करायचा आहे, डांबरी रस्ता आहे, खडकाचा रस्ता आहे, नंतरला नावेतूनही आपल्याला जायचं आहे। तुम्ही आहात ना आमच्यासोबत, तर चला लगेच लाईकच्या बटनाला हिट करून द्या आणि चला माझ्यासोबत आज श्री क्षेत्र खडकुली। दंडवत। मंडळी, श्री क्षेत्र खडकुली येथे आल्यानंतरला सर्वप्रथम आपल्याला आश्रमात यावं लागतं। खऱ्या अर्थाने आपल्या मानव पंथाला लाभलेले एक पंथभूषण कैवल्यवासी श्री मोठे बाबाजी। बाबाजींनी खूप महान कार्य करून ठेवलेलं आहे। खडकुलीसारखं स्थान हे जे आपल्याला आज दर्शनाला उपलब्ध होत आहे, त्या पाठीमागे बाबाजींचे अथक परिश्रम आहेत आणि बाबाजींनीच केलेली आश्रमाची स्थापना हाच तो आश्रम आहे, ज्या आश्रमामुळे परिसरातील हे जे काही स्थान आहेत, हे स्थानवंदन करण्यासाठी जे काही भाविक येतात त्यांची व्यवस्था होते। आपल्यासोबत येथील बाबाजी आहेत। बाबाजींचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा स्क्रीनवरती आहे बघा। बाबाजी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची काळजी घेतात। जवळपास 7 ते 8 वर्षापासून मी स्थान दर्शन करण्यासाठी नेहमीच येतो। प्रथम फोन दादाजींनाच असतो। खरोखर महत् भाग्य आहे आमचं, असे परमार्ग सेवक, असे साधनवंत आपल्या या मानव पंथाला भेटलेले आहेत। खूप खूप आनंद झाला दादांना भेटून। दादांसोबत आपल्याला आता
मंदिरात जायचं आहे. आधी इथलं मंदिर जे आहे, जे देवपूजा आहे ती वंदन करूयात आणि मग आपण पुढे नावेने खडकुलीकडे जाऊयात. दादा आहेतच आमच्यासोबत. चला तर मग जाऊयात. मंडळी, आश्रमपासून आपण आता गोदावरीच्या तीरावरती आलेलो आहोत. इथून आपल्याला सध्या तरी आता मंदिर दिसत नाही आहे. थोडंसं वरती जाऊन बघूयात आपण, मंदिर आपल्याला दिसेल. परंतु आपल्यासोबत आता सध्या आहेत आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री भोजरादादाजी कपाटे. 1 वर्षानंतर भेट झाली त्यामुळे नाव विसरलो, माफी असावी. परंतु आमच्यासाठी बाळूभाऊ आहेत. भोजरादादाजी या स्थानाची सेवा करतात. येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची काळजी ते घेतात. आपल्याला आता पाण्यातून जायचं नाही का? हां, नाव्यानं जावं लागतं. किती किलोमीटर असेल जवळपास? 2 किलोमीटर आहे. 2 किलोमीटर पाण्यातून जावं लागतं. हो. आणि नावेची व्यवस्था आपल्या इथंच आहे ना. अच्छा, म्हणजे जे आजूबाजू लोक आहेत ते करतात समजा. ओके. आणि त्याचं चार्जेस वगैरे? ते 100 रुपये प्राईस घेते एक माणसाची. अच्छा अच्छा. शक्यतो जेवढे जास्त लोक सोबत आले तेवढं त्यांना परवडतं. त्यांना परवडतं. अच्छा अच्छा. परंतु तुम्ही फक्त आमच्यासोबत आहात हेच आमचं भाग्य आहे. आणि तुम्ही आम्हाला आता स्थानाकडे घेऊन जाणार आहात. चला, दादा आहेत आपल्यासोबत. आणि हा विशेष म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल खडकुलीला, तर दादांचा नंबर खूप महत्त्वाचा आहे. दादांचा नंबर मी खाली दिला आहे बघा आपल्या स्क्रीनवरती, तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला जर यायचं असेल तर एकदा निघण्याआधी दादांना फोन करा आणि संभाजीनगरच्या जवळपास आसपास आल्यावर एकदा फोन करा. म्हणजे घरून निघताना पाऊस वगैरे जर पडला तर जरची गोष्ट असते ती, परंतु दादांना 2 फोन करून आपण इथं येऊ शकता. दादांचा नंबर खाली आहे बघा, तुम्ही दादांना संपर्क करून इथे येऊ शकता. आपण चला आता नाव्यामध्ये आपल्याला बसायचं आहे आणि जायचं आहे भगवंताच्या त्या स्थानाला वंदन करण्यासाठी. चला दादा. आणि अशा तऱ्हेने आपला नावेचा प्रवास सुरू झालेला आहे. जेव्हा नावेत बसतो ना तेव्हा भगवंताच्या त्या ओळी आठवून राहतच भजनाच्या. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, चक्रधर राया प्रभू लव करी धावरे, लव करी धावरे. चला बंधूंनो, आता खडकुलीकडे जायचं आहे. खूप 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 आनंद होतोय. आनंद माझा गगनात मावत नाही आहे. तर चला जाऊयात.
जवळपास 15 ते 20 मिनटं नावेमधून प्रवास केल्यानंतरला आता आपण आलो आहोत श्री क्षेत्र संगमेश्वर या स्थानाच्या जवळ. दादा, या स्थानाची लीळा काय आहे? हे संगमेश्वर आहे, रंगमाळी पुसणे. अच्छा. आणि ईश्वर पडते ती संगमेश्वरलाच आहे. अच्छा अच्छा. ते खाली आहे संगमेश्वर. म्हणजे मुख्य संगमेश्वर ते खाली आहे, हां, पण हे स्थान. हे बी संगमेश्वराचे. अच्छा अच्छा. एक प्रतिकात्मक म्हणता येईल किंवा मग. हा संगमेश्वर. अच्छा. संगमेश्वरचा हा परिसर आहे. बंधूंनो, भट्टोबासानं जी ईश्वर प्रतीती आली होती ती संगमेश्वराच्या ठाई आलेली होती. असं हे पवित्र स्थान आहे. आणि ते पवित्र स्थान 2024मध्ये प्रथमतः महानबाई यूट्यूब चॅनलवरती आपल्याला घडतं आहे. खरोखर आपलं भाग्य आहे. आणि बाबाजी, आमचे कैवल्यवासी बाबाजी, त्यांच्यामुळे आणि आता सध्या सोबत असलेल्या दादाजींमुळे आपल्याला हे स्थान दर्शनाच घडतं आहे. खूप उत्सुक आहे मी आता स्थानाला वंदन करण्यासाठी. तुम्ही पण चला, आपण सोबतच स्थान दर्शन करूयात. मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या स्थानाला संगमेश्वर असं नाव का पडलं असावं? संगम या नावातच सगळं काही आलं आहे. 2 नद्यांचा संगम येथे आहे असं दादांनी आता सांगितलं. एक परमपवित्र गोदावरी नदी आणि दुसरी नदी म्हणजे शिवना नदी. या दोन्ही नद्यांचा संगम जेथे होतो तोच हा परिसर आहे. म्हणून येथे जे पूर्वी काळ जो स्वामींच्या वेळेस जो परिसर होता त्या परिसराला आणि आताही त्या परिसराला संगमेश्वर असं म्हटलं जातं, कारण येथे 2 नद्यांचा संगम आहे. दादा, हे इथून पूर्ण नमस्कारी ना? हा पूर्ण चौक नमस्कारी आहे. अच्छा अच्छा. स्थानापासून ते हा पूर्ण चौक जो आहे तो नमस्कारी आहे. आमच्या स्वामींचं येथे वास्तव्य झालेलं आहे. खडकुलीला खूप काळ आमचे स्वामीजी राहिलेले आहेत. वास्तव्य स्वामींचं झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणची जागा ही पवित्रच आहे. परंतु जे आपल्या मार्गदर्शकांनी आपल्याला सांगितलेले आहेत, ज्या जागा सुचवलेल्या आहेत ती ही संगमेश्वराची संपूर्ण परमपवित्र जागा. बंधूंनो, आपण आता प्रत्यक्ष स्थान दर्शन करूयात. मला तर आता खूप आनंद होतो आहे. माझा आनंद गगनात मावत नाही आहे. तर चला जाऊयात.
मंडळी, संगमेश्वराचं स्थानवंदन करून येथे विडावसर करून पुन्हा आपल्याला जायचं आहे. आता ॲक्च्युली नावेतच पुन्हा बसावं लागणार आहे. नावेमध्ये बसून आपल्याला जायचं आहे आता प्रत्यक्ष पुन्हा एकदा खडकुलीच्या मंदिराच्या जवळ. आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल, आपल्या मयूर दाखवत आहे आपल्याला. ह्या मंदिराकडे आपल्याला आता जायचं आहे, तेथील स्थान दर्शन करण्यासाठी. तेथील जी लीळा आहे ती आहे इंद्रभटा फुटा प्रसाद दान. जेथे इंद्रभटाला स्वामींनी फुटा प्रसाद दिला होता ते पवित्र स्थान वंदन करण्यासाठी चालायचं आहे ना, तर चला जाऊयात. धन्य धन्य स्वामींची ती कृपा. त्या कृपेने आपण आता प्रत्यक्ष येऊन पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र खडकुली येथील मंदिराच्या जवळ. बंधूंनो, खूप 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 आनंद होत आहे हो. खरंच मी शब्दात आज वर्णन करू शकत नाही आहे. न जाणे कुठल्या जन्माचं भाग्य आज उदयाला आलं आहे आणि आपण आता प्रत्यक्ष आलेलो आहोत स्थान दर्शन करण्यासाठी खडकुलीच्या मंदिराच्या जवळ. बंधूंनो, येथे आपण अवसर करणार आहोत 2024 स्थान दर्शन. सर्वात पहिल्यांदा महानबाई YouTube चॅनलवरती आपल्याला घडतं आहे. खरोखरच हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि याच निमित्ताने येथे देवाच्या ठाई आपण अवसर करणार आहोत, ओटी अवसर करणार आहोत, विडा अवसर करणार आहोत आणि मग या स्थानाची लीळा श्रवण करून आपण पुढे जाणार आहोत परतीच्या मार्गाने, नावेने पुन्हा एकदा संभाजीनगरकडे. तर चला आपण आता जाऊयात प्रत्यक्ष स्थान दर्शन करण्यासाठी. चक्रधर स्वामी की जय. स्नान घाली तो मी चक्रधर राया, चक्रधर राया देवा मारणीच्या तनया, मारणीच्या तनया. पुन्हा स्नान घाली तो मी चक्रधर राया. गंध लावून प्रार्थना
राया देवा मालनीच्या तनया मालनीच्या तनया स्नान घाली तुम्ही चक्रधर दही दूध साखर आणि मधुकर संग सुगंधित उठण्याने मर्दित शीत उष्ण निर्मल पाणी वरी घालुनिया तुम्हा स्नान घाली तुम्ही चक्रधर राया देवा मालनीच्या तनया तुम्हा स्नान घाली तुम्ही चक्रधर राया सुवासिक चंदनाची उटी उडवली आतर सुगंधित त्यात मिसळली सुवासिक मनाचे सुमने माझे अर्पितो भाव सौरभ काठिण्य हृदयाचे करावे कुसुमासन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी नागपत्रकराचे हे नारियल परिचिरात प्रतिज्ञाई सुपारीची भावपीडा तुझर्पितो भावपीडा तुझर्पितो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. भगवंताच्या ठाई ओटीचाही अवसर झाला. माझ्या देवाला आपण विडा अवसरही केला या स्थानाच्या ठाई. खूप खूप आनंद होतोय आणि खऱ्या अर्थाने भावुकही झालोय बंधूंनो. हा परिसर बघितल्यानंतर त्या स्वामींच्या सर्व लीळा आठवत आहेत. किती सुंदर ना भगवंताने येथे वावर केला असेल भक्तजनांच्या सहित. थोर त्या भाग्यवान भक्तांच्या सोबत आमचे परमेश्वर अवतार स्वामीजी येथे वावरले असतील. आमच्या भट्टोबासांना येथे संन्यास दीक्षाविधी झाला आहे. अनुसरलेत आमचे भट्टोबास या स्थानाच्या ठिकाणी. त्यांना ईश्वर प्रचिती या खडकुलीच्या परिसरामध्ये आली. एवढं हे पवित्र स्थान. अशा या स्थानाचं वंदन होणं तुमचं आमचं खऱ्या अर्थाने भाग्य आहे. बंधूंनो, लवकरात लवकर प्लॅन करा आणि हे स्थान दर्शन करण्यासाठी या. आता या स्थानाची सुंदर अशी लीळा आपल्याला श्रवण करायची आहे. खूप खूप अगाध लीळा आहेत या खडकुलीच्या परिसरामधील. भट्टोबासांचं अनुसरण असेल, तदनंतरला नामाचे 10 ठाय असतील. खूप अगाध अशा लीळा आहेत. आपण हे जे आता स्थान जे वंदन केलं, हे जे स्थान आहे ते इंद्रवटा फुटा प्रसाद दान हे स्थान आहे. या स्थानाची जी लीळा आहे आपण ती मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये श्रवण केली होती. कृपया आपण तो व्हिडिओ बघावा. त्यामध्ये ती लीळा आपल्याला श्रवण करता येईल. मी लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. परंतु आता आपण रिसेंटली एक लीळा श्रवण केली होळीच्या निमित्ताने. होळीचा अवसर आमच्या सारंग पंडितांनी या खडकुलीच्या परिसरामध्ये ईश्वराच्या ठाई केला होता. त्याच लीळेला लागून एक पुढची लीळा आहे ती सुद्धा प्रसाद दानाचीच आहे. म्हणून या निमित्ताने मी आपल्यासमोर सांगण्याचा थोडा छोटासा प्रयत्न करतोय. परब्रह्म परमेश्वर अवतार साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं वास्तव्य खडकुलीच्या परिसरामध्ये आहे. सारंग पंडितांनी ईश्वराच्या ठाई
शिमग्याचा अवसर करावा म्हणून ते या खडकुलीच्या परिसरामध्ये आले होते. खडकुलीचा बरवा नाही, खूप सुंदर असा अवसर त्यांनी ईश्वराच्या त्या ठाई केला होता, भगवंताच्या सन्निधानात केला होता. होळी झाली. दुसऱ्या दिवशी धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी. अतिशय भक्तजनांनी आवडीने धिंगाणा मस्ती वगैरे करत छान धुलीवंदनाचा जो खेळ आहे तो याच परिसरामध्ये खेळला. नंतरला दुपारच्या पूजा अवसराची वेळ झाली. सारंग पंडितांनी भगवंताच्या ठाई खूप छान असा अवसर करण्यासाठी वस्त्र आणले होते. वस्त्रच काय, खूप सारा साहित्य त्यांनी भगवंताच्या ठाई अवसर करण्यासाठी आणलं होतं. पण मुखत्वे करून 2 पासवडी त्यांनी आणली होती, म्हणजे उच्च प्रतीचे वस्त्र त्यांनी स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते. त्यातलं मग त्यांनी जे पहिलं वस्त्र होतं ते आमच्या स्वामींच्या आसनावरती टाकलं. जिथे आमचे स्वामी विराजमान होणार होते ना त्या ठिकाणी टाकलं. त्या आसनावरती आमचे स्वामीजी बसले. भगवंताच्या ठाई त्यांनी बरवा पूजा अवसर केला. देवाला गंध असेल, अक्षदा असेल, पुष्पहार असेल, नारळ असेल, काय काय त्यांची जे काही प्रवृत्ती होती, इच्छा होती त्याप्रमाणे त्यांनी ईश्वराच्या ठाई अर्पण केलं असेल. आणि जे दुसरं वस्त्र आणलं होतं ते सुद्धा त्यांनी स्वामींना अर्पण केलं. त्यांची थोडा वेळ काहीतरी चर्चा झाली, हितगुज झाली. भगवंताच्या ठाई त्यांचा अवसर झाला होता. सारंग पंडित मनोमन खुश होते. परंतु मनामध्ये एक इच्छा होती, अरे मी जे 2 वस्त्र आणलेत ना यातलं एक वस्त्र मी माझ्या स्वतःसाठी घेईल. भगवंताचा प्रसाद जो आहे तो मी स्वतः घेईल, म्हणून हे 2 वस्त्र त्यापैकी एक वस्त्र मी घेईल. स्वामीजी जाणतच होते व स्वामीजी सर्वज्ञ. स्वामीजी तटकन उठले आणि थोडंसं बाजूला गेले. स्वामीने बघायचं होतं की सारंग पंडित काय करतायत, एवढंच थोडंसं बघायचं होतं. स्वामीजी बाजूला गेले. तटदिशी सारंग पंडित उठले. स्वामींच्या आसनाशी जे पासवडी टाकली होती ती स्वतः घेतली. अरे वा, देवाचा मला प्रसाद मिळालाय, मनोमन धन्य झाले. तितक्यात आमचे स्वामीजी परत त्या आसनावरती आले. स्वामीजींनी बघितलं ती पासवडी तेथे नाही आहे. ती पासवडी त्यांनी सारंग पंडिताकडे बघितली. देव आमचे स्वामीजी सारंग पंडितांना म्हणतात, पांडेया ही पासवडी का घेतली? भोळे बाबडे सारंग पंडित म्हणू लागले, जीजी मी 2 वस्त्रे आणली होती, एक तुम्हाला अर्पण करण्यासाठी आणि एक मला प्रसाद घेण्यासाठी आणली होती. स्वामीजी म्हणतात, असं का पांडेया? असं नव्हे, येथून प्रसन्न होऊन देजेल तो प्रसाद. म्हणजे जेव्हा देव प्रसन्न होऊन देतील ना तोच प्रसाद आहे. हे तर तुम्ही तुमच्या हाताने घेतलंय, हा कसा प्रसाद होईल बरे? चला ते वस्त्र इकडे आणा. स्वामीजींनी ते वस्त्र घेऊन टाकलं त्यांच्याकडून आणि बाईसाबाईंना सांगितलं, बाई दुसरे वस्त्र आणा, दुसरी दुटी आणा. आमच्या स्वामीजींनी, आमच्या बाईसाबाईजींनी स्वामींना दररोज रात्री जेव्हा स्वामीजी पहुड स्वीकारायचे तेव्हा आधरण्यासाठी जे वस्त्र होतं ते अतिशय उच्च प्रतीचं वस्त्र होतं. ते बाईसाबाईंना स्वामीजींनी आणायला लावलं. ते वस्त्र बाईसाबाईजींनी आणलं, स्वामींच्या श्रीकरामध्ये दिलं. स्वामीजींनी कृपादृष्टीने त्या वस्त्राकडे पाहिलं आणि प्रसन्न होऊन त्या सारंग पंडितांना प्रसाद दिला. एवढे महान भाग्यवान ते भक्त सारंग पंडित खुश झाले. अरे मला देवाने प्रसाद दिलाय, खरोखर ना मी किती भाग्यवान आहे, भगवंताने प्रसन्न होऊन मला प्रसाद दिलाय. इतकी सुंदर लीळा या खडकुलीच्या परिसरामध्ये घडली. ही जी मी लीळा आता सांगितली ती या स्थानाची नाही, परंतु खडकुलीच्या परिसरातील ती आहे, म्हणून योगायोगाने तो लीळा सांगण्याचा हा प्रयत्न होता. बंधूंनो, यासोबत या परिसरामध्ये जे स्थान सध्या उघडे पडलेले आहेत ते आहेत संगमेश्वराचे, आणि त्याचप्रमाणे दुसरे जे स्थान आहे ते सर्पदंश माळी आरक्षण. ती लीळा आपण ईशचिंतनच्या एखाद्या सदरामध्ये आपण श्रवण करूयात. दुसरं जे स्थान आहे ते आहे नगर भविष्यकथन, म्हणजे एक नगर होणार आहे असं स्वामींनी भविष्यकथन केलं होतं. आणि तिसरं जे बाहेरचं स्थान आहे ते भूतानंदाच्या, बरोबर ना, भूतानंदच ना,
भूतानंदाच्या ज्या पुऱ्या आहेत त्या पुऱ्या आमच्या स्वामीजींनी आनंदाने स्वीकार केल्या होत्या. आणि हे जे मुख्य स्थान आहे हे इंद्रभटा फुटा प्रसाद दान असे 4 स्थान इथे आहेत. हे 4ही स्थान आपण वंदन केलेले आहेत. भगवंताची कृपा हे स्थान आपले वंदन झाले. सुंदर अशी लीळा श्रवण झाली. बंधूंनो, अशा या परमपवित्र स्थानास माझा मज पामराचा शिरसाष्टांग दंडवत. भाविक भक्तगण हो, आपण आता या मंदिराच्या दुसऱ्या ताळावरती आहोत. खूप सुंदर दृश्य या ठिकाणून दिसलं म्हणून तुम्हालाही ते दाखवावं असं वाटलं. आपण आपल्या स्क्रीनवरती बघत आहात एवढी सुंदर ही गोदावरी नदी आणि त्या गोदावरी नदीमध्ये असलेलं हे सुंदर असं माझ्या देवाचं मंदिर. खूप 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 प्रसन्न वाटतंय. तुम्ही हा येथील जो सुंदर असा नजारा आहे, जे दृश्य आहे त्याचा आनंद घ्या, एन्जॉय करा. बंधूंनो, अवसर झाला. आता श्री क्षेत्र खडकुल येथे आलो आहोत. तर पाण्याचा हा परिसर पाहूयात. आणि त्याहून महत्त्वाचं, या परिसरामध्ये आणखी 3 स्थाने आहेत. ते 3ही स्थान आपल्याला वंदन करायचे. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला एक स्थान आता दिसत असेल, मयूर दाखवतोय. असेच 3 स्थानं आहेत. 3ही स्थान आपल्याला वंदन करायचे. पण सर्वप्रथम आपण आधी परिसर बघूयात आणि मग स्थान दर्शन करण्यासाठी जाऊयात. अशा तऱ्हेने संपूर्ण स्थान आपले वंदन झाले. खूप खूप आनंद झाला आज. शब्दात पुन्हा एकदा सांगू शकत नाही. मंडळी, आता पुन्हा नावेने जायचं आहे आणि नावेने गेल्यानंतरला मग
शेवटी पुन्हा संभाजीनगरच्या मार्गाने लागायचं आहे. चला नावेत बसण्यासाठी जाऊयात. मंडळी, असं हे परमपवित्र स्थान वंदन झालं. खूप 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 आनंद झाला. नावेतला प्रवास, त्याचप्रमाणे भगवंताच्या त्या स्थानाचे ठाई केलेला अवसर मन अतिशय उजळून गेलं. खूप खूप धन्यता वाटल्यासारखं वाटलं. बंधूंनो, आता यायचं कसं? श्री क्षेत्र खडकुल हे स्थान दर्शन करण्यासाठी. आता सध्या जे आहे ते फक्त खडकुलीचं मुख्य जे मंदिर आहे येथील, जे बाबाजींनी बांधलं आहे, इंद्रभटा फुटा प्रसाददान, ते स्थान सध्या उघडे झालेले आहे. आणि संगमेश्वराचं सुद्धा हे 2 स्थानं जे आहेत ते सध्या उघडे झालेले आहेत. बाकी स्थान पुढे कधी उघडे पडतीलच, तेव्हा मी पुन्हा येईन आणि परमेश्वराच्या कृपेने ते आपल्याला सर्व स्थान दर्शन घडवेल. परंतु आता सध्या खडकुलीला येण्याचा मार्ग, आपण जर समजा नगर मार्गे किंवा छत्रपती संभाजीनगर मार्गे जर येणार असेल तर आपल्याला दहेगाव फाटा या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम यावं लागेल. तेथून पैठण रोडवरती शेंदूरवादा नावाचं गाव आहे. दहेगाव फाटा हा संभाजीनगरपासून जवळपास 30-35 किलोमीटरचं अंतर असेल. त्यानंतरला दहेगाव फाटा ते शेंदूरवादा हे जवळपास 10-1 किलोमीटरचं अंतर आहे. त्यानंतरला शेंदूरवाद्यापासून मांडवा हे जे गाव आहे हे 2 किलोमीटरचं अंतर आहे. मांडवा या गावापर्यंत तुम्हाला पूर्णपणे डांबरीकरण रस्ता आहे. रोडचा कुठलाही तुम्हाला काय म्हणता त्याला त्रास होणार नाही. परंतु मांडवानंतर खडकुलीचा जो मांडवा येथील आश्रम आहे तो जवळपास 4-1 किलोमीटरचं अंतर आहे. हा मातीचा आणि खडकांचा रस्ता आहे. उन्हाळ्यात येता येतं आपल्याला इकडे, पण पावसाळ्यात मात्र या रस्त्याने शक्यतो येता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला दादाजींना फोन करून अधिक माहिती घ्यावी लागेल. नंबर मी खाली दिलेला बघा, दादांचा नंबर दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून येऊ शकता. मांडव्यापासून मांडवा आश्रम म्हणजे खडकुलीचा आश्रम जवळपास 4 किलोमीटरचं अंतर तुम्हाला हे यावं लागेल. आणि इथून पुढे मग नावेचा प्रवास 1-1.5 किलोमीटरचं अंतर ते नावेने आपल्याला पार करावं लागतं. असा सरळ सोपा साधा येण्याचा मार्ग आहे. आता आम्ही सकाळी जस्ट एक चेक केलं, गुगल मॅपवरती आम्ही खडकुली टाकलं तर त्यांनी आम्हाला कायगाव टोका वगैरे तिकडनं मार्ग दाखवला. तो रस्ता अक्षरशः सध्या तरी आज दिनांक 31 मार्च 2024 या दिवशी पूर्णतः पाण्याने वेढलेला आहे. जेव्हा कधी ओपन होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच. परंतु त्या रस्त्याने चुकूनही जाऊ नका. गुगल मॅपवर जर तुम्हाला टाकायचं असेल तर मांडवा आश्रम असं टाका, म्हणजे तुम्हाला मी जो रस्ता सांगितला आहे तो रस्ता पूर्णतः भेटेल. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान वंदन करण्यासाठी आपण यायलाच पाहिजे. तुम्ही याल ही मी आशा बाळगतो. आता तुमच्या आमच्या प्रेमाची गोष्ट, आपुलकीची गोष्ट. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ठाऊक आहे तुम्हाला काय करायचं आहे. लाईक बटनाला हिट करून द्यायचं म्हणजे क्लिक करायचं आहे. त्यानंतरला कमेंट करायची हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटलं आणि तुम्ही कधी येणार आहात हे स्थान दर्शन करण्यासाठी ते सुद्धा आम्हाला कमेंट करा. आणि शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना हे स्थान आता उघडे झालेत याची माहिती मिळेल. आणि आपण जर नवीन असाल आमच्या मानवटी चॅनलच्या परिवारामध्ये तर लगेच सबस्क्राईब करून द्या. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका स्थान दर्शनासह. तोपर्यंत आपणा सर्वांना एक प्रेमपूर्वक दंडवत.